पुण्यातील कोरेगावमधील 40 एकर जमिनीच्या खरेदीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत सापडले। तब्बल 1800 कोटी रुपये किमतीची जमीन केवळ 300 कोटी रुपयात खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। याच प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा पुरावा समोर आणलाय। त्यांनी या प्रकरणात पार्थ पवार यांच्या सहीचा कागद समोर आणलाय। सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी याविषयी माहिती दिली। अंधारेंनी पोस्टमधून पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुद्रांक विभाग आणि पोलीस प्रयत्न करत आहेत का, तसेच पार्थ पवारांची सही असलेला कागद चौकशी अहवालात नमूद असूनही त्यांचं नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं असे सवाल उपस्थित केलेत। पुण्यातील जमिनीच्या खरेदीवरून पार्थ पवार अडचणीत सापडलेत। याच मुद्द्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एखाद्या मंत्र्याचा मुलगा चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष आहे। त्यासाठी संस्कार हे महत्त्वाचे असतात। एखाद्या व्यक्ती घडविण्यासाठी कुटुंबाचे, घराण्याचे, गावाचे आणि समाजाचे संस्कार महत्त्वाचे असतात, असा हल्लाबोल करत अण्णा हजारे यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधलाय। त्याचबरोबर पवार यांच्या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। पार्थ पवार यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केलेत। त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। याविषयी त्यांनी मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो हे पित्याला ज्ञात नाही, तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना, असा सवाल त्यांनी केलाय। भोसरीमध्ये बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन खरेदी केली म्हणून खडसेंचा राजीनामा घेतला होता। त्याच प्रकारे चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या। न्यायमूर्ती जोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे। पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांचा समावेश आहे। दरम्यान यातील शीतल तेजवानीचा आता बावधन पोलिसांकडून शोध सुरू आहे। शीतलने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे। त्यामुळे बावधन पोलिसांसमोर शीतलचा शोध घेण्याचं आव्हान असेल। तसेच गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ अटर्नी असलेल्या शीतल मेजवानी आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी रवींद्र तारू यांचा समावेश आहे। मात्र दिग्विजय पाटलांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही। जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा का नाही, असा सवाल उपस्थित होतोय। जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामुळे पार्थ पवार अडचणीत सापडलेत। त्यात विरोधकांनी यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे। या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी यावर सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांवर निशाणा साधलाय। या प्रकरणात 2 गोष्टी आहेत। एक, मी ऐकले की यामध्ये कोणत्या तरी रजिस्ट्रारला निलंबित करण्यात आले आहे। जर एवढी मोठी गोष्ट असेल, हा घोटाळा खरा असेल तर या एका निलंबनाने हा विषय संपणार आहे का? आणि दुसरी गोष्ट अशी की भाजपच्या मित्रपक्षांना आता कळले असेल की ते जवळ करतात पण बदनाम करून सोडतात, असे म्हणत भाजपवर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मुस्लिमांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यात गोंधळ निर्माण झालाय। राज्याचे भाजपचे अध्यक्ष एन रामचंद्र राव यांनी रेवंत रेड्डी यांच्यावर वोट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप केलाय। काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस, असे रेड्डी म्हणाले होते। त्यांच्या याच विधानावर रामचंद्र राव यांनी काँग्रेस राजवटीत सर्वाधिक जातीय दंगली झाल्या, मग काँग्रेस म्हणजे मुस्लिम असे कसे म्हणता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसेच मुख्यमंत्री पोटनिवडणूक हरणार असल्याने हताश झालेत, म्हणून त्यांना फक्त मुस्लिम मते हवी आहेत आणि हिंदू मतांचा विचार सध्या ते करत नाहीत, असे म्हणत त्यांनी रेवंत रेड्डी यांच्यावर टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाच्या वर्षभराच्या समारंभाचे उद्घाटन केले। या निमित्ताने त्यांनी एक स्मारक टपाल तिकीट आणि नाणे देखील प्रकाशित केले। हा कार्यक्रम आजपासून 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत चालणार आहे। या कालातीत रचनेमुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा मिळाली आणि राष्ट्रीय अभिमान, एकता कायम राहिली। या संदर्भात पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली। त्यात त्यांनी आपण वंदे मातरम या गीताचा गौरवशाली 150वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत। ही एक प्रेरणादायी हाक आहे जी देशाच्या पिढ्यांना देशभक्तीची भावना जागृत करत आहे, असं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त शुल्क लादले होते। त्यामुळे दोन्ही देशात संबंध ताणले गेले होते। परंतु आता अमेरिकेचा सूर बदललेला दिसतोय।
व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व काही चांगलं सुरू आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं जवळजवळ बंद केलं आहे असे म्हणत दोन्ही देशातील व्यापार करारावर एक महत्त्वाची माहिती दिली, ज्यामध्ये त्यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्यामुळे भारतासोबतचे आमचे व्यापार संबंध सुधारण्यास सुरुवात होऊ शकते असं म्हटलंय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील त्यांनी यावेळी कौतुक केले. मोदी माझे चांगले मित्र आहेत आणि आम्ही वारंवार बोलत असतो. मी लवकरच भारतात जाईन. पंतप्रधान मोदी हे एक महान नेते आहेत असं म्हणत त्यांनी भारतात येण्याचे संकेत दिलेत. कधी काळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि आपल्या आवाजाची जादू दाखवून प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन झाले. सुलक्षणा पंडित यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलक्षणा पंडित यांनी केवळ गायनच नाही तर अभिनय क्षेत्रातही काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यात उलझन, संकोच, अपनापन आणि हेराफेरी यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती. मात्र आयुष्याच्या शेवटी त्यांना आरोग्य समस्या आणि आर्थिक आव्हानांचाही सामना करावा लागला होता. दरम्यान त्यांच्या निधनावर चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात भिडणार आहेत. पण यावेळी माजी दिग्गज खेळाडूंमध्ये हा सामना होणार आहे. हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 9 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. 3 दिवसात एकूण 29 सामने खेळवले जाणार आहेत. त्यात भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात म्हणजेच ग्रुप सी मध्ये ठेवण्यात आले. भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले असून त्यांना प्रत्येकी 3-3 संघाच्या 4 गटात विभागण्यात आले. प्रत्येक सामना 6 षटकांचा असतो. यंदाचे सामने टिन क्लेन रोड रिक्रिएशन ग्राउंडवर खेळवले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तानसह कुवेत हाही संघ ग्रुप सी मध्ये आहे.